नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे संपतचा पत्ता कावेरीने जानकीला देत ऐश्वर्याची लावली वाट। त्याचबरोबर इथे आता सारंगला ऐश्वर्याच्या बरोबर रंगेहात पकडून ऋषिकेशने केली सारंगची धुलाई। प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे ऐश्वर्याने सारंगकडून प्रॉमिस घेतलेलं असतं की तुम्ही माझी मदत करायची, मी स्वतःला निर्दोष सिद्ध करणार, मी या सगळ्या गोष्टीमध्ये सामील नाही आहे, जे काही केलं आहे ते माझ्या डॅडाने केलं आहे, हे आता मी शोधून काढणार आणि त्यासाठी मला माझ्या घरी जावं लागणार आहे। तुम्ही फक्त एक नाटक करायचं, मला आता या घरातून बाहेर काढायचं, असं ऐश्वर्याने सांगितलेलं असतं। तेव्हा सारंग म्हणतो ठीक आहे, पण मी तुम्हाला घरातून कसं बाहेर काढू। तेव्हा इथे ऐश्वर्याने त्याला आता सगळा प्लॅन समजावून सांगितलेला असतो आणि त्या पद्धतीने इथे आता सारंग ऐश्वर्याला घरातून बाहेरसुद्धा काढतो। सगळ्यांनाच असं वाटतं की सारंगला त्याच्या चुकीची जाणीव झालेली आहे आणि म्हणूनच त्याने ऐश्वर्याला घरातून बाहेर काढलं आहे। पण ऐश्वर्या आपल्या घरी गेलेली असते, कारण तिला आपल्या डॅडाला निर्दोष सिद्ध करायचं असतं। त्यामुळे ती आता वकिलांना भेटायला गेलेली असते। तिथे वकिलांबरोबर तिचं बोलणं सुरू असतं। वकील म्हणतात की ऐश्वर्या मॅडम, तो आवाज सयाजी विखे पाटील यांचा आहे, हे खोटं आहे, आपण सिद्ध करू शकतो, कारण असे सेम टू सेम आवाज आता कितीतरी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे। त्यामुळे इथे त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आता सेम आवाज तर बनवले जातात। आपण कोर्टामध्ये हे सिद्ध करू की सयाजी विखे पाटीलचा जो आवाज जानकी मॅडम यांनी दाखवला आहे तो खोटा आहे। फक्त आपल्या विरोधात एकच गोष्ट जाऊ शकते। ऐश्वर्या म्हणते काय, की त्यांनी इथे सयाजी विखे पाटीलच्या विरोधामध्ये साक्ष देण्यासाठी एखादा साक्षीदार उभा करायला नको। जर त्यांना कुठला माणूस एक तरी साक्षीदार मिळाला तरीसुद्धा आपली केस वीक होऊ शकते, असं आता वकील साहेब म्हणत असतात। तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता ऐश्वर्या म्हणत असते की ठीक आहे, कोर्टामध्ये असा साक्षीदार मिळणारच नाही याची काळजी मी घेईन। तेव्हा कावेरीने आता त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं। कावेरीला कळत असतं की ऐश्वर्या आतासुद्धा चुकीचीच आहे। त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता ऐश्वर्या जेव्हा सयाजी विखे पाटीलला भेटायला जाते तेव्हा ती म्हणत असते की डॅडा, मी तुमच्यासाठी खूप मोठा वकील बघितला आहे। तो व्हिडिओ जो काही तिने तयार केला आहे ना, ऑडिओ, तो आता कोर्टामध्ये खोटा आहे हे वकील आता सिद्ध करणार आहेत। त्याच्यामुळे कुणीही त्याच्यावरती विश्वासच ठेवणार नाही। जानकीने जो काही पुरावा गोळा केला आहे ना, त्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे डॅडा। तर ते वकील आहेत ना कोर्टामध्ये, तो आवाज तुमचा नाहीच आहे असं आता सिद्ध करणार आहेत। त्यानंतर इथे ऐश्वर्या म्हणत असते, पण डॅडा, मला काय वाटतं, संपत भेटायला नको। जर संपत भेटला ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल। त्याला जर पकडला आणि पोलिसांनी मार दिला ना तर मात्र खूपच मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो। तर इकडे संपतने तुमच्या विरोधामध्ये साक्ष दिली तर तुम्हाला वाचवणं कठीण होईल। आता संपत कुठे आहे डॅडा। तेव्हा इथे सयाजी विखे पाटील हसायला लागतो आणि म्हणतो की आयशू, अगं किती आणि काही केलं ना तरीसुद्धा संपत कुठे आहे हे कुणाला कळणारसुद्धा नाही। संपत अजिबात सापडणार नाही आहे कुणाला, तू काळजी करू नको। तेव्हा ऐश्वर्या म्हणते, बास डॅडा, हेच हवं होतं, म्हणजे काही जरी झालं ना तरीसुद्धा तुमच्या विरोधात साक्ष देणारा कुठलाही व्यक्ती सापडला नाही पाहिजे। पण इथे संपत नाही तर गण्या, कुणी ना कुणीतरी इथे आता ऋषिकेशला भेटणारच असतं। त्यानंतर प्रेक्षकांनो, ऐश्वर्याला वाटत असतं की चला, म्हणजे आता मी माझ्या डॅडाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी इथे आता साक्षीदार पुरावे गोळा केलेले आहेत। आता माझ्या डॅडाला इथे शिक्षा होणार नाही असा तिचा गैरसमज झालेला असतो। त्यानंतर इथे आता सारंग आणि ऐश्वर्या हे दोघेजण नाटक करतायत हे कुणालाही सध्या माहिती नाही आहे। पण इथे आता जोगतीनबाईंची एंट्री झालेली असते। त्याच्या आधी इथे सारंग आपल्या आईला काय म्हणालेला असतो, सारंग आपल्या आईला म्हणालेला असतो की आई, या सगळ्यामध्ये जर ऐश्वर्याचा हात नसेल, फक्त सयाजी काकांचा हात असेल आपल्या नानांना किडनॅप करण्यामध्ये, तर तू ऐश्वर्याला घरात घेशील ना। त्यांनी जर स्वतःला निर्दोष सिद्ध केलं तर तू ऐश्वर्याला घरात घेशील ना, त्याला माफ करशील ना। तेव्हा इकडे आता ज्या वेळेला सुमित्राला हे कळतं तेव्हा सुमित्रा म्हणते, अरे सारंग, तुला कशाला ती ऐश्वर्या या घरामध्ये हवी आहे, तिचा खोटाडेपणा तुला कळला आहे ना, मग आता तिच्याकडे लक्ष देऊ नकोस, तिला विसरून जा। तेव्हा सारंग म्हणतो, पण आई, अगं या सगळ्यात जर त्यांची काही चुकी नसेल तर त्यांना घरात नाही का घेणार तू। तेव्हा इकडे सुमित्रा म्हणते, बघेन मी, विचार करेन, घेईनसुद्धा कदाचित,
पण ती निर्दोष असेल तर. पण सध्या तरी तुला कळलं आहे ना ती खोटारडी आहे ते. तेव्हा सारंग म्हणतो, हो आई, मला कळलं आहे. त्यानंतर इथे जोगतीनबाई जेव्हा घरी येतात तेव्हा जानकी त्यांना घरामध्ये घेते, कारण जोगतीनबाईमुळेच त्यांनी जे काही कोडं घातलेलं असतं त्या कोड्याच्या आधाराने जानकीने आपल्या नानांना शोधून काढलेलं असतं. आउटहाऊसमधून आपल्याजवळ इथे नाना आहेत अशा पद्धतीने जोगतीनबाईने जे काही कोडं घातलेलं असतं त्याचं उत्तर जानकी शोधून काढते आणि तिला नाना सापडलेले असतात. तेव्हा इथे जोगतीनबाई आल्यानंतर त्यांचं खूपच जास्त आदराने स्वागत केलं जातं आणि जानकी आता त्यांना ओटी भरण्यासाठी घरामध्ये येण्याचा आग्रह करते आणि त्यांना छान बसायला सांगते आणि त्यांना इथे अगदी पाणी वगैरे देऊन त्यांची ओटी वगैरे भरते. सगळं काही तिला मानपान जो काही जोगतिनीचा करायचा असतो ते सगळं करते. तेव्हा जोगतीन म्हणत असते की अजूनही घरावरचं संकट टळलेलं नाही आहे, तर इथे आता बाहेरची लोक घर तोडण्याचा प्रयत्न करत नाही आहेत, त्याच्यामध्ये घरातली लोकंसुद्धा सामील आहेत. डोळ्यावरची पट्टी बाजूला करा, इथे आता फसवलं जातं आहे अशा पद्धतीचं कोडंसुद्धा जोगतीनबाईने घातलेलं असतं. म्हणजे जोगतीनीला जानकीला हे सुचवायचं असतं की सारंग आणि ऐश्वर्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका, ते दोघेजणं पुन्हा एकदा फसवणार, पुन्हा धोका देणार असं आता जोगतीनीला सुचवायचं असतं. आणि ज्या वेळेला जोगतीन हे सगळं आता बोलतात त्यावेळेला जानकीला संशय येतो की नक्की काय, कुठलं संकट अजून माझ्या घरावरचं टळलेलं नाही आहे. आता तर ऐश्वर्यासुद्धा घरातून गेली आहे, मग जोगतीनबाईंना काय सुचवायचं आहे, असं कोण आहे जे आमची फसवणूक करते आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सारंग हाच खरा घरचा भेदी आहे हे अजून जानकीला कळलेलं नाही आहे. तेव्हा इथे जानकी किचनमध्ये काम करत असताना सारंग आजीला म्हणत असतो की आजी, तुला माहिती आहे का, आता लवकरच ऐश्वर्या घरात येणार. तेव्हा आजी म्हणत असते, कशी येणार आहे ऐश्वर्या घरात, काय गरज होती तिला घरातून बाहेर काढायची तुला. तेव्हा सारंग म्हणतो, आजी तू नको काळजी करू, मी आईला सांगितलं आहे की नानासाहेबांच्या किडनॅपिंगमध्ये जर ऐश्वर्याचा हात नसेल तर तू त्यांना घरामध्ये घेशील ना. आई म्हणाली की घेईन म्हणून, जर तिची काही चूक नसेल तर आई ऐश्वर्याला घरात घेणार आहे. तेव्हा जानकी आता सारंगचं हे बोलणं ऐकते. तेव्हा जानकीला कळतं की याचा अर्थ सारंग भाऊजींना ऐश्वर्या या घरामध्ये पुन्हा आलेली हवी आहे. मग आता सारंग भाऊजींनी खरोखर ऐश्वर्याला घरातून बाहेर काढले की त्यांनी फक्त नाटक केलं आहे हे आता जानकीला कळलेलं असतं. जानकीला सारंगवरती आता संशय आलेला असतो. त्यामुळे जानकी म्हणते की आता सारंग भाऊजींवरती लक्ष तर ठेवायला हवंच. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता जानकीने ऋषिकेशला सुद्धा ही गोष्ट सांगितलेली असते. ती म्हणते की ऋषिकेश, आपल्याला वाटते की सारंग भाऊजी बदललेत, पण असं काही नाही आहे. उलट सारंग भाऊजींनी आईंना सांगितलं आहे जर नानासाहेबांच्या किडनॅपिंगमध्ये फक्त सयाजी विखे पाटील असतील तर मग ऐश्वर्याचा काही हात नसेल तर ऐश्वर्याला घरामध्ये घ्यायचं म्हणून, असं आता सारंग भाऊजींनीच सुचवलं आहे. मला नाही वाटत सारंग भाऊजींनी मनापासून ऐश्वर्याला या घरातून बाहेर काढलं आहे. मला तर वाटतं या सगळ्यामध्ये ऐश्वर्या आणि सारंग भाऊजींचा पुन्हा काही प्लॅन तर नाही आहे ना, हे आता जानकीला कळलेलं असतं. त्यामुळे जानकी म्हणते, मी सारंग भाऊजींवरती लक्ष ठेवून आहे, तुम्ही पण राहा. ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता ऋषिकेशला सुद्धा कळलेलं असतं की सारंग इतक्या सहजासहजी ऐश्वर्याला विसरणाऱ्यातलं नाहीच आहे. त्यानंतरला इथे आता ऐश्वर्या आणि सारंग दोघेजणं फोनवरती बोलत असतात. आता पहिला प्लॅन तर झाला आहे, आता प्लॅन बी सुद्धा ॲक्टिवेट करायचा आहे असं आता जानकी हे आता बोलणं ऐकणार असते. ऐश्वर्या जेव्हा सारंगला प्लॅन समजावून सांगत असते तेव्हा कावेरीने सगळं बोलणं ऐकलेलं असतं की इथे ऐश्वर्याला सारंगने घरातून बाहेर काढलेलं नाही आहे, तर ऐश्वर्याने हे सगळं नाटक केलेलं आहे. ही गोष्ट जेव्हा आता कावेरीला कळते त्यावेळेला जानकी कावेरीला फोन करते आणि म्हणत असते, कावेरी काकू सॉरी, मला माफ करा, तुम्ही माझी मदत केलीत. सयाजी काकांच्या विरोधामध्ये पुरावा गोळा करायचा होता म्हणून तुम्ही तिथे गप्प बसलात. जरी तुम्ही माझी मदत केली नसली तरी तुम्ही अडथळासुद्धा निर्माण केला नाही, तुम्ही शांत राहिलात. कावेरी काकू खरंच म्हणजे तुमच्यासारखी बाई त्या घरामध्ये आहे ना, देवी आहात तुम्ही, म्हणून निदान त्या घराला एवढं तरी पुण्य लाभलेलं आहे. म्हणजे सयाजी काका ऐश्वर्या कितीही इथे वाईट वागू दे, वाईटपणा करू दे, पण तुम्ही त्या घराला पुण्य मिळवून देता, कारण तुम्ही इतक्या चांगल्या आहात, चांगल्या मनाच्या आहात. तुम्ही माझीसुद्धा मदत केलीत. आता बघितलंत ना, आता ऐश्वर्याला तिकडे यायचं होतं तरीसुद्धा ती सारंग भाऊजींबरोबर नाटक करूनच आली आहे. सारंग भाऊजीने तिला घरातून फक्त बाहेर काढायचं नाटक केलं आहे, काही खरोखर बाहेर काढलेलं नाही आहे. तेव्हा कावेरी म्हणते, जानकी अगं बरोबर बोलतेस तू,
ऐश्वर्याने मला सांगितलं होतं की सारंगने बाहेर काढले म्हणून, पण तसं काही झालेलं नाही आहे. दोघेजणं फोनवरती बोलत असतात. अजूनही ऐश्वर्या गप्प बसत नाही आहे. अजूनही ती काहीतरी प्लॅन करते. सारंगला काहीतरी प्लॅन समजावून सांगत होती. याचा अर्थ त्या दोघांनी हे केलेलं नाटक आहे हे आता जानकीच्या लक्षात आलेलं असतं. त्यावेळेला इथे आता कावेरी म्हणतात की त्यांचं नक्की काय चाललं आहे ना, हे मी आता तुला फोन करून सांगेन. तेव्हा जानकी आता कावेरी काकूंना म्हणते की ठीक आहे. तेव्हा कावेरी जेव्हा ऐश्वर्याचं बोलणं ऐकते तेव्हा तिला कळलेलं असतं की ज्या वेळेला इथे आता ऐश्वर्या या सगळ्यामध्ये सामील आहे, ही गोष्ट जर घरच्या लोकांना कळली तर ऐश्वर्याला घरातून हाकलून देतील. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये ऐश्वर्याचा काही संबंध नाही आहे हे तिला आता सिद्ध करायचं असतं. पण त्याचबरोबर तिला तिच्या वडिलांनासुद्धा आता जेलमधून बाहेर काढायचं आहे. असा सगळा प्लॅन तिचा ठरलेला असतो. तेव्हा इथे कावेरी म्हणते की जानकी, अगं या सगळ्यामध्ये आहे ना फक्त तिच्या वडिलांचा हात आहे असं तिला आता दाखवायचं आहे आणि ती या सगळ्यामध्ये सामील नाही आहे. पण यांनी जे काही केलं आहे ना गं, ते ऐश्वर्याच्या सांगण्यावरूनच केलं आहे. नेहमी त्यांनी ऐश्वर्याला पाठीशी घातलं, तिच्या चुक्यांमध्ये तिला साथ दिली. तिनेच इथे नानासाहेबांना किडनॅप करायला सांगितलं होतं आणि ते यांनी केलं होतं. पण आता ती इथे म्हणते की डॅडानेच सगळं केलं आहे, मी त्याच्यामध्ये सामील नाही आहे. ती जरी तिच्या वडिलांना निर्दोष सिद्ध करायला आली असली तरीसुद्धा हे सगळं यांनी केलं आहे ना ऐश्वर्याच्या प्रेमापोटी केलं आहे, ऐश्वर्याच्या सांगण्यावरूनच केलं आहे. ही आता गोष्ट आता कावेरीने जानकीला सांगितलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो जानकीच्या लक्षात आलेलं असतं की सारंगने पुन्हा एकदा घरच्या लोकांना फसवले. सगळ्यांच्या इथे भावनांचा त्याने गैरफायदा घेतला आहे, त्याने सगळ्यांच्या प्रेमाचा गैरफायदा घेतला आहे. त्यामुळे इथे आता जानकी त्याच्यावरती लक्ष ठेवून असते आणि ऋषिकेशसुद्धा. ज्या वेळेला इथे आता सारंग आणि ऐश्वर्या दोघेजणं बाहेर भेटलेले असतात तेव्हा ऋषिकेश आता सारंगला रंगेहात पकडतो आणि म्हणतो, काय रे बेशरम, आमच्या सगळ्यांसमोर तिला घरातून बाहेर काढण्याचं नाटक करतोस आणि बाहेर तिला फिरायला घेऊन येतोस, तिला भेटायला येतोस. लाज नाही वाटत तुला? पुन्हा आम्हाला सगळ्यांना फसवलंस तू, लाज नाही वाटत का? तेव्हा इथे ऋषिकेश त्याला आता बेदम मारतो, चांगलंच त्याला आता मारतो. तेव्हा इकडे आता ऋषिकेशला त्यांचं नाटक हे समजलेलं असतं. ऋषिकेशने सारंगला बेदम मारल्यानंतर सारंग घरी येतो आणि म्हणत असतो की दादा, अरे हे सगळं आहे ना सयाजी काकांनी केले, या सगळ्यामध्ये ऐश्वर्याचा हात नाही आहे आणि ते स्वतःला निर्दोष सिद्ध करणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे ना. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हो तुला खरंच असं वाटतंय या सगळ्यामध्ये त्या ऐश्वर्याचा हात नाही आहे? मी तर म्हणतो ऐश्वर्याच्या सांगण्यावरूनच त्या सयाजीने हे सगळं केलं असेल. मी त्याला बरोबर ओळखतो. आपल्या मुलीच्या प्रेमात इतका आंधळा आहे ना तो, की तिने कितीही मोठा गुन्हा केला तरीसुद्धा तो पाठीशी घालेल. मला माहिती आहे एखाद्या माणसाचा खून जरी केला ना तिने तरीसुद्धा म्हणेल की तिने काही केलेलं नाही आहे आणि स्वतःवरती नाव घेईल. असा आहे तो सयाजी विखे पाटील. त्यानंतरला सारंगला तर आता बेदम त्याने मारलेलं असतं, कारण सारंग खोटंसुद्धा बोललेला असतो. त्यानंतर इथे आता कावेरीने सगळा प्लॅन जानकीला समजावून सांगितलेला असतो की जानकी कशा पद्धतीने इथे ऐश्वर्या आता सगळा आळ तिच्या डॅडांवरती टाकते. पण या सगळ्यामध्ये यांची एवढी चुकी नाही आहे, त्यांनी हे सगळं ऐश्वर्याच्या सांगण्यावरून केलेलं आहे. आणि इथे तुम्ही म्हणताय ना की सारंगने तिला घराबाहेर काढले, सारंगने हे सगळं नाटक केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आता कावेरीने क्लिअरली जानकीला सांगितलेल्या असतात. तेव्हा जानकीला सगळं कळतं. जानकी म्हणते की आता आपल्याला जे काही करायचं आहे, जे काही बोलायचं आहे ना, ते आपण आपल्यातच बोलायचं. सारंग भाऊजींना याबद्दल काही सांगायचं नाही. आणि जानकी म्हणते, सारंग भाऊजी हे काय केलं तुम्ही? पुन्हा एकदा घरच्या लोकांना फसवलंत ना, म्हणजे आमच्यासमोर ऐश्वर्याला घरातून बाहेर काढण्याचं नाटक असं काही केलं की आम्हाला सगळ्यांना तर असंच वाटलं की तुम्हाला खरोखर इथे ऐश्वर्याचा खरा चेहरा कळला आहे. अहो तुम्ही जे काही बोललात ना, जरी नाटकामध्ये बोलला असलात ना तरी ते सगळं खरंच बोललात. कळते का तुम्हाला? ऐश्वर्या नागिनच आहे. जेव्हापासून ऐश्वर्या या घरात आली, माझ्या घराला, माझ्या घराच्या सुखाला डसली ती आणि सगळीकडे विष विष करून टाकलं. अहो 10 वर्ष मी या घरामध्ये आहे, कधी मी भांडण केलं का? कधीही तुम्हाला सगळ्यांना समजून घेतलं नाही? तुम्हाला प्रेमाने जेवण बनवून वाढलं नाही? पण ऐश्वर्याने त्या सगळ्याला नजर लावली आणि आता तुम्हीही तेच करताय. तेव्हा तुमचं हे नाटक मला कळलं आहे. तुम्ही जरी सगळ्यांना इथे वेडं बनवलं ना तरी त्या ऐश्वर्याला सांगा, ही जानकी वेडी नाही आहे. तुमच्या दोघांचा प्लॅन मला आधीच कळला होता की तुम्ही इथे मनापासून नाही तर आम्हाला फक्त अंधारात ठेवण्यासाठी तिला घराबाहेर काढले.
मी तुम्हाला इथे बॉन्ड पेपरवरती लिहून देते. सयाजी काकांच्या या प्लॅनमध्ये ऐश्वर्या नुसती सामील नव्हती, तर प्लॅनच ऐश्वर्याचा होता आणि ती आता या सगळ्यामध्ये विनाकारण स्वतःच्या डॅडलासुद्धा फसवते आणि स्वतः मात्र नामानिराळी राहते. पण खोटाडेपणा जास्त काळ टिकून राहत नाही. जे काही सत्य आहे ना, ते लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर असेल. आणि आता मी तुम्हाला काही बोलणार नाही, पण एक वेळ अशी नक्की येईल जेव्हा तुमचे डोळे उघडतील, पण तेव्हा कदाचित खूपच जास्त उशीर झाला असेल, असं सुद्धा जानकी आता सारंगला सांगते. त्यामुळे सारंग पुन्हा एकदा तोंडावरती पडलेला असतो. त्याचा प्लॅन इथे जानकीने ओळखलेला असतो.